प्युअर मायक्रो प्लेटेड आहे. त्याला हे सगळं डिझायनिंग केलेलं आहे. हा नवरात्रीत 9 दिवस तुम्ही ठेवू शकता. अखंड दिवा आहे की त्यामध्ये आपण हळदी कुंकू ठेवू शकतो, कधी औक्षणही करू शकतो. ही आयडिया छान आहे. हा एक वेगळा डिझाइन मध्ये, साईज मध्ये थोडासा मोठा आहे. ही एक नैवेद्यम थाली केलेली आहे. तुम्ही हे कृष्णाला म्हणजे सेम गोल्ड आणि सिल्वर दोघांमध्येही मिळेल. ही समई आहे, ही पण गोल्ड मध्ये सेम मिळते तुम्हाला, तशी सिल्वर मध्ये आपण केलेली आहे. पण मग हे स्टोन आपण वॉश केल्यावर खराब नाही होत ना? नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज मी आपल्यासाठी गोल्ड प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड अशा सुंदर वस्तूंचं कलेक्शन घेऊन आलेली आहे, ज्या आपल्याला नेहमीच आपल्या धार्मिक पूजेमध्ये लागतात, लग्न समारंभामध्ये या वस्तू लागतात. म्हणजेच हळदी कुंकवाचे करंडे, पूजेला लागणाऱ्या नेहमी लागणाऱ्या वस्तू यांचं सुंदर कलेक्शन मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले आहे. अगदी लक्ष वेधून घेणाऱ्या अशा ह्या वस्तू आहेत. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, माझं नाव भारती नरेंद्र सावंत आणि माझ्या क्रिएशनचं नाव आहे भारती क्रिएशन. आपल्याकडे माझ्या फर्ममध्ये या सर्व गोष्टी मी स्वतः डिझाईन करते आणि माझ्या कारागिरांकडून बनवून घेते आणि आपण त्याला प्युअर मायक्रो प्लेटेड आणि सिल्वर प्लेटेड करतो. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता? माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9967492642. हाच नंबर माझा व्हॉट्सअपवर आहे आणि मोबाईल नंबर, कॉलिंग पण नंबर हाच आहे. खूप सुंदर सुंदर अशा वस्तू दिसत आहेत आपल्याला. अगदी जवळून आता आपण पाहूया. हा अखंड दिवा आहे, प्युअर मायक्रो प्लेटेड आहे. त्याला हे सगळं डिझायनिंग केलेलं आहे. सुंदर. त्याच्यामध्ये हा मोठा आहे आणि याच्यापेक्षा एक लहान साईज आहे, मीडियम साईज. दोन साईज यामध्ये आहेत. सुंदर आहे खूप. तसंच हा एक दिवा आपण जस्ट नवीन बनवला आहे, एकदम नवीन, म्हणजे फर्स्ट टाइम मी बनवला आहे. हा नवरात्रीत 9 दिवस तुम्ही ठेवू शकता. अखंड दिवा आहे. हा पण अखंड दिवा आहे. याची वात तुम्ही खालीवर करू शकता. याच्यामध्ये ही सुविधा आहे. ह्याचं झाकण आहे. सुंदर असा हा ओपन होणार. हो, असा काच निघते पूर्ण तऱ्हेने. अतिशय सुंदर आहे. अंदाजे आपल्याकडे काय प्राइस रेंजने हे चालू होतात वस्तू? आपल्या प्राइस रेंज आहेत 800 पासून स्टार्ट होतात. 800 पासून सुरुवात होते ते 6,000-7,000 पर्यंत जातात. अतिशय बारीक बारीक याच्यावरती कलाकारी केलेली आहे. सुंदर. कलाकाराचं पण खूप कौतुक केलं पाहिजे. अतिशय सुरेख केलंय. आपले बरेच सांस्कृतिक कार्यक्रम असतात, गणपती, हळदी कुंकू, लग्नविधी. त्यामुळे असं बरेच लोकांची रिक्वायरमेंट होती की मॅडम एक प्लेट अशी मोठी तयार करा ना की त्यामध्ये आपण हळदी कुंकू ठेवू शकतो, कधी औक्षणही करू शकतो. ही आयडिया छान आहे. हा, त्यामुळे हे एकाच प्लेटमध्ये आपण प्लेटमध्ये सगळं दिलेलं आहे. हळद कुंकू आणि निरांजन. सुंदर. बाकी तुम्हाला काही डेकोरेशन करायची गरजच नाही, इतकी सुंदर आहे. हा असा ओपन होतो. अतिशय सुरेख आहे. जे वेगवेगळ्या डिझाईन आहेत आपल्याकडे. हे सगळे घुंगरू लावलेत आपण, घुंगरू लावलेत. अतिशय सुंदर आहे. असा बारीक बारीक अगदी काम केलेलं आहे. मोती आहेत. सुंदर. हा एक वेगळा डिझाईन मध्ये, साईज मध्ये थोडासा मोठा आहे. हो ना? बोट करंडा म्हणतो. बोट करंडा. अच्छा, बोटच्या शेप मध्ये आहे. प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे आणि शुभचिन्ह पण आहेत याच्यावर. हो ना? हो. सुंदर. हा पण एक बोट करंडाच आहे बघा. त्याला थोडंसं वेगळं काम केलंय आपण. त्याच्यावर गणपतीचं आयडल लावलं आहे. गणपती देव बसवलंय त्यांना. आणि अशा तऱ्हेने आपण हा प्रत्येकाची डिझाईन आपल्याला या ठिकाणी वेगवेगळीच पाहायला मिळेल आणि त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते. हो ना? जसं त्याचं काम आहे, जसं त्याची साईज आहे, त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज देखील बदलत जाते. सगळे स्टोन आहेत जे तुम्हाला सोन्या दागिन्यांमध्ये रिअल गोल्डच्या मध्ये वापरतात ते स्टोन आपण रिअल गोल्ड मध्ये जे वापरतो रिअल स्टोन आपण वापरतो. म्हणजे हे खराब होत नाही, अजिबात खराब होत नाही. याचं प्लेटिंगही तुमचं कायम तसंच राहतं. ओके. त्याला काहीही होत नाही. पण आपल्याला मग हे जर क्लीन करायचं असेल, फक्त क्लीन करायचं तर काय करायचं तुम्ही, जर कुंकवाचा आतमध्ये डाग पडला आहे तर हा घेऊन जायचं बेसिन मध्ये, हँडवॉश आपल्या बोटावर घ्यायचं, आतमधून फक्त थोडंसं त्याला
असं रब करायचं अच्छा. आणि ते पाण्याने Clean धुवून होतं. टाकायचं, क्लीन पाण्याने धुवून टाकायचं. आणि आपण हे वर्षभर वापरलं तरी काळं पडणार नाही नाही होत. हवेने अजिबात नाही अजिबात ऍज इट इज As it is बाहेर ठेवलं तरी तसंच राहणार. आपण स्वतःही सगळं हे घरात येस वापरतो. येस, मी वापरते, माझे बरेच क्लायंट वापरतात, गेली 8 वर्ष वापरतात, कुणाचीही कंप्लेंट आपल्याला आलेली नाहीये. बघा, एक छोटीशी अष्टचिन्ह युक्त त्यामध्ये स्वस्तिक आहे आणि देवाच्या पूजेचे सगळे चिन्ह आहेत. घटापासून सगळं आहे, सगळं सूर्यापासून आहे. सगळं आहे, सगळे शुभचिन्ह आहेत. शुभचिन्ह आहेत. हे सगळं सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये म्हणा, कुणाला गिफ्ट द्यायला, आरतीसाठी म्हणा, आपल्याला आरतीसाठी, स्वतःला, केळवणासाठी केळवणासाठी एक दिवा वगैरे ठेवून तुम्ही हो. ही पूजा करू शकता. आता लग्न सराई चालूच झालेली असं हो. म्हणायला हरकत नाही. सुंदर. हे आपण एक थाली आहे, प्युअर ब्रासची थाली आहे, त्याला पूर्ण घुंगरूचं काम केलंय. मध्ये स्तंभ बघा आपण देवीचा उभा केलाय. अरे वा. आणि परत हे हत्ती आहेत, ते पण शुभ असतात आपल्या पूजेला. हो. म्हणजे मध्ये लक्ष्मी आणि दोन्ही साईडला हत्ती असं त्यांची आपण ढाकणं बनवली आहेत. आणि हे आपण औक्षणसाठी करू शकता किंवा तांदूळ ठेवू शकता, तांदूळ ठेवण्यासाठी काहीही करू शकता त्याच्यामध्ये सुंदर. तुम्ही. म्हणजे ऍज अ निरांजन म्हणून पण हा वापरू शकता. हो हो हो, अगदी अगदी. अगदी. बरेच कस्टमरची रिक्वायरमेंट होती, मॅडम आपले ते जुने असायचे ना करंडे, हा. 4 या वाले बॉक्स वाले, तसे तुम्ही बनवा. अजूनही गावी देवळांमध्ये हो असतात असतात बघा. असतात हो. त्यामुळे एक मस्त त्याला असं झुमकीचं लटकन लावून असं साईडला हे झुमका छान लावलाय हा. हा क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. थोडस वेगळं करून आपण हा थोडंसं एक वेगळं. करंडा बनवला आहे, अगदी युनिक. युनिक. हो, मस्त. हा एक छोटा बोट करंडा आहे, छोटी बोट आहे ती असं आम्ही म्हणतो आमच्या लँग्वेजमध्ये. त्याला असं वर मोराचं चिन्ह आहे. सुंदर. प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे. सुंदर आहे. साईज थोडी छोटी आहे ना पहिल्यापेक्षा. पहिल्यापेक्षा छोटी आहे. सुंदर आहे. हा पण एक सुंदर बघा, मध्ये राम दरबार मधले राम ठेवलेत आपण, रामलल्ला. रामलल्ला. हा, आणि वर असे 2 हत्ती, समोर 2 हत्ती असं. सुंदर आहे. प्रत्येक करंड्याची डिझाईन वेगळी आहे वेगवेगळी केलेली ना. हो, अतिशय सुंदर आहे. हा अगदीच वेगळा आहे. वेगळाच. हा, आता आपण एक थालीमध्ये ना असं दिवा आणि 2 देव्या अशा मांडल्या आहेत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये आरती पण करू शकता. हा, या दिव्यामध्ये तुम्ही ज्योत फुलवात ठेवू शकता आणि आरती करू शकता. हो, सुंदर. क्रिएटिव्हिटी खूप छान आहे. आपण असा वात लावलेला सुद्धा अगदी सहज क्लीन करू शकतो. हो हो, आरामात. तसं हँडवॉशने तुम्हाला म्हणणार त्याप्रमाणे. हो, काही काळ होत नाही. काही काळ फक्त अगदी ज्योतीला ज्योत थोडीशी नॉर्मल ठेवायची, अगदी असा भडका करायचा नाही, कारण मग फॅनच्या वाऱ्याने वगैरे ते होऊ शकतं. अशी थोडी पातळ केली की ती संथ पण राहते, अगदी छान राहते आणि काळं पण पडत नाही. अगदी छान राहते. सुरेख अशी डिझाईन आहे. ही एक नैवेद्यम थाली केलेली आहे तुम्ही. हे कृष्णाला, म्हणजे बरीच लोक कृष्ण वेडी असतात, देवा नाही, एक नैवेद्य थाली म्हणून छोटीशी 2 वाट्या आणि हा एक छोटासा ग्लास. सुंदर. त्यात एक छोटासा स्पून बघा, स्पून आणि हे सुंदर पॅकिंग मध्ये येणार. हे तुम्ही लहान बाळाला गिफ्टही करू शकता, बारशाला गिफ्ट करू शकता. अतिशय सुंदर बनवलंय. ही पण एक म्हणजे थालीमध्येच 2 आम्ही असे करंडे बसवून त्याला औक्षण थाली किंवा हळदी कुंकू थाली काही कसं यूज करू शकतो. निरांजन सुद्धा लावू शकतो, लावू शकता. हो हो. मागे तो स्तंभ पण छान बनवलाय. हो हो हो, सुंदर. प्रत्येकामध्ये काहीतरी शुभ चिन्ह आहेच. हो ना. हो हो हो. सुंदर. कारण आपल्या संस्कृतीच्याच निगडीतच आहेत ना सगळे प्रोडक्ट्स. आणि गरज पण आहे आता सध्या ओळख करून द्यायची सगळ्याची. एक छोटासा करंडा, कुंकू करंडा तयार केलाय आपण. वाव. बराच वेळ लागत असेल ना हे बनवायला. हो, सगळं बराच कसा ओपन होतो तो वरून. अरे वा, सुंदर. करंडे काय प्राइस रेंजने तरी आपल्याकडे स्टार्ट होतात? 800 पासून स्टार्ट होतात. अच्छा. ही कत्तरदानी बनवली आपण. सगळंच डिझायनर आहे. त्याला मयूर ठेवलाय आपण वर. कत्तरदानी तर आपल्याकडे पाहिजेच. हळदी कुंकाला वगैरे आत्ता जरी लोक वापरत नसली तरी पूर्वीपासून आपली ही परंपरा आहे. आणि भारती ताई तर आता पुन्हा आठवणीत आपल्याला आणून देत आहेत. सुंदर, अतिशय सुंदर. हा सुद्धा एक नवीन करंडा आहे. वाव. हा कसा ओपन होतो? वरून का? वरून डायरेक्टली. अच्छा, डायरेक्टली ओपन होतो. प्रत्येक कंड्या मस्त चारी बाजूला लक्ष्मी आणि मध्ये पण फुलावर आपण एक लक्ष्मी ठेवली आहे. सुंदर. ही आपली जुनी पॅटर्न, आपले ना जुना आपण करंडे असायचे आपले, सेम तसंच आहे. सेम तसंच बनवलंय. 2चं आहे. 2चं. हळद आणि कुंकू. कुंकू छान आहे. पण
असं म्हटलं जातं. वेगवेगळे प्रकार आहेत कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. ही पूजा थाली आहे. हा सुंदर. याच्यामध्ये पण साईज येत असतील ना वेगवेगळ्या? अगदी. ही लहान साईज आहे. ही लहान साईज आहे सगळ्या. याच्यापेक्षा मोठ्या मोठ्या साईजेस वाढत. याला शंख आहे बघा. शंख दिलेला आहे हा बघा. सुंदर. आणि हे खाली पण देवी दिलेले आहेत ना? देवी आले. वाव. अतिशय अष्टलक्ष्मी आहे. अष्टलक्ष्मी 8 लक्ष्मी आहेत त्यात आम्ही बसवलेल्या. सुंदर. आणि असं घुंगरूंचं लटकन पण दिलंय त्या दिव्यांना. त्यात ही छोटी साईज आहे. सुंदर. हा वेगळा आहे डिझाईन. हा डिझाईन वेगळा केलाय. हो, प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे. ही गुलाबदानी लग्नामध्ये असते ना? हो हो हो. सुंदर. कोणाला गिफ्ट देण्यासाठी पण छान ऑप्शन आहे. आणि हे तुम्ही वापरू शकता. रेग्युलर वापरू शकता. यातलं सगळं प्रोडक्ट रेग्युलर आपण वापरू शकतो. ऍज इट इज हे असंच्या असंच राहणार. याला तुम्ही फुलवात करून दिवाही लावू शकता. देवासमोर प्रसादही ठेवू शकता किंवा आणि काही डेकोरेशन करायचं असेल तुम्हाला आपल्या आयडियाप्रमाणे तसं करू शकता. कारण आपण डेकोरेशन करायला गेलो की शंखाची आहे. शंखासारखा शेप आहे बघा याला. असं सुंदर आहे. असं रांगोळी काढून सुद्धा मध्ये तुम्ही ठेवू शकता. फुलांची रांगोळी काढा किंवा आपल्या रिअल रांगोळी पासून काढा आणि असं मध्ये ठेवा. दिवा लावा. अतिशय सुंदर दिसणार उठून अगदी. हे पण तसंच आहे. फक्त डिझायनिंग वेगळं केलंय आपण. डिझाईन थोडीशी वेगळी आहे. 2 हत्ती. सुंदर. आपल्या आयडियाने आपण हे वापरायचे. हो. याची पुढची बाजू आहे. पुढची बाजू आहे गणपती बाप्पा आहेत. सुरेख आहे. अतिशय सुरेख. ही एक नवीन घंटी बघा बनवली आपण. वाव. अशी सेम सिल्वर मध्ये पण बनवली आहे. अच्छा. या पण काय प्राइस रेंज आपल्याकडे चालू होतात? आपल्या घंट्या ही एक 900-800 पासून स्टार्ट होतात. अच्छा. आणि याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या साईज आहेत. हो ना? व्हेरिएशन्स आणि साईजेस खूप आहेत. व्हेरिएशन आणि साईजेस आहेत. इथे अगदी आम्ही मोजकच दाखवतोय. हो. हे बघा. हे असे दिवे बनवलेत. किती सुरेख आहे. किती वेगळं. छान आहेत. ह्या वेगवेगळ्या साईज आहेत आपल्याकडे ना? साईजेस आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 4 साईज आहेत ना? हा. निरंजनांमध्ये. याच्यापेक्षा मोठाही आहे. अच्छा. याच्यापेक्षा मोठाही आहे आपल्याकडे. खूप बरेच व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडे. आपण थोडेच प्रोडक्ट ठेवले. अच्छा. खूप व्हेरिएशन्स आहेत आपल्याकडे दिव्यांमध्ये. सुंदर आहे अतिशय. प्रत्येकाची जे काम केलेलं ना ते वेगवेगळंच आहे. सुंदर. देवांसाठी आपण आसन बनवलंय बघा. प्युअर ब्रासचं आहे. सुरेख. पण ऍज इट इज असंच राहणार. हो. तसंच राहतं. काही होत नाही त्याला. सुरेख. आणि अशा साईज आहेत का मग आपल्याकडे? वेगवेगळ्या साईज आहे. इथे आहेत ह्या बघा वेगवेगळ्या साईज. हे मोठं आहे. हे मोठं आहे. हे सगळ्यात मोठे आहे. हे सगळ्यात मोठे. गावाला अशी अजूनही पाहायला मिळतात. सुंदर. तशी ही एक साईज आहे. 3rd साईज आहे आपली. 3rd साईज. अशा वेगवेगळ्या मूर्ती पण आपल्याकडे भरपूर टाईप मध्ये आहेत. हो ना? हो हो. आता मी ते फार दाखवत नाहीये पण आहेत. आणखीन हे सगळ्यात छोटूस आपली अन्नपूर्णा. सुरेख. प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे. आता हे सगळं सेम प्रोडक्ट्स आपले जे गोल्ड मध्ये आहेत ना त्याचा आपण प्रयत्न केलाय सिल्वर मध्ये करायचा. पूर्ण सिल्वर प्लेटेड करायचा. वाव. म्हणजे अगदी आपल्याला चांदीचं नाही घेतलं तरी चांदीची अभिलाषा असते ती पूर्ण होते. हो. प्रत्येकाचं बजेट. हा. बजेट असते. बजेटवर चांदीचा भावही आता गगनालाच भिडलेत. त्यामुळे हे खूप कमी प्राइस मध्ये तुम्हाला खूप छान. काय प्राइस रेंजने आपल्याकडे हे प्रोडक्ट चालू होतात सिल्वर मध्ये? सिल्वरचे एक मला वाटतं 400-500 पासून स्टार्ट होतं. अच्छा. पण मग हे सुद्धा काळं नाही पडणार? नाही पडणार. असंच्या असं? हो. तसंच राहणार. वाव. हा करंडा किती सुरेख आहे. हा. खूपच सुंदर आहे. हा सेम गोल्ड आणि सिल्वर दोघांमध्येही मिळेल. ही डिझाईन. छोटासा कलश आहे. स्वस्तिक आणि ओम आहे त्याच्यावर. हा हेवी आहे का वजनाने? नाही ना. मीडियम हलका. मीडियम आहे. मग याच्यामध्ये पण साईज आहेत की हा एकच आहे आपल्याकडे? एक छोटी साईज आहे. अच्छा. एक छोटी आहे. ही समई आहे. ही पण गोल्ड मध्ये सेम मिळते तुम्हाला. तशी सिल्वर मध्ये आपण केलेली आहे. सुरेख. प्रसाद बाउल आहे. प्रसाद ठेवू शकता. पण मग हे स्टोन आपण वॉश केल्यावर खराब नाही होत? नाही. घासायचं नाही. हलक्या हाताने. पाणी टाका तुम्ही. हलक्या हाताने पुसा. हँड वॉश किंवा शॅम्पूने. शॅम्पू ना. हो. सुंदर.
आणि स्वच्छ नरम मऊ कपड्यांनी पुसून तसंच ठेवा, काहीही होत नाही. सुरेख आहे. ती पण एक पणती बघा, सेम पणती दिवा बनवलंय. हा, सुरेख. सगळीच प्रोडक्ट अगदी युनिक आहेत. हे अगरबत्ती स्टँड आहे छोटस. देवारे आपले आता लहान लहान असतात. हो, सुरेख. त्याप्रमाणे ती पण घंटी आहे बघा, सिल्वर मध्ये. सुंदर. 2 वेगवेगळ्या डिझाईन आहेत. हो ना, 2 वेगवेगळ्या डिझाईन. एक प्लेन आहे आणि याला थोडी डिझाईन केलेली आहे. आणि अजून बऱ्याच व्हेरिएशन्स आहेत. हा हत्ती दिवा आहे. हत्ती दिवा गोल्ड आणि सिल्वर मध्ये तुम्हाला अवेलेबल होतं. असं फुलांनी सजवायचं, रांगोळी डार्क कलरने, आणि असा मध्ये मस्त एकच दिवा ठेवायचा. हो, अतिशय सुंदर, अतिशय सुरेख. आता आपण हे व्हिडिओमध्ये प्रोडक्ट बघितले, याच्यापेक्षा द्विगुणित म्हणजे भरपूर व्हेरिएशन्स आणि भरपूर डिझाईन्स आहेत माझ्याकडे. तुम्हाला प्रत्यक्षात पाहिजे असतील तर 10, 11, 12 भाटिया हॉल, बोरिवली, सकाळी 11 ते 9, स्टॉल नंबर 10, सेकंड फ्लोअरला माझा स्टॉल आहे. मी प्रत्यक्षात येऊन बघू शकता आणि परचेसिंग करू शकता. काही जणांना असं प्रत्यक्ष बघून वस्तू घ्यायची असते ना, तर तसंही तुम्ही खरेदी करू शकता. आणि याच्यापेक्षा भरपूर व्हरायटी तुम्हाला भन्नाट बघायला मिळतील. त्यासाठी एक्झिबिशनला आणि या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. तर मंडळी, असा होता आजचा आपला हा व्हिडिओ. सुंदर अशी प्रोडक्ट आपण पाहिली, आणि यापेक्षा जास्त प्रोडक्ट पाहण्यासाठी एक्झिबिशनला भेट द्या, स्टॉलला भेट द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद. आणि ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये तर सांगितलाच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे. नक्कीच आपण त्या नंबरवरती ऑर्डर करू शकता.